आज आपल्यासोबत आहेत लेखक, दिग्दर्शक, निर्माता, अभिनेता असे मल्टी टॅलेंटेड असलेले आणि त्यांना पाहिलं की त्यांच्या अभिनयाने आपल्या चेहऱ्यावर हास्य आल्याशिवाय राहत नाही असे प्रसाद खांडेकर. हे नाटक ज्यावेळी डोक्यात आलं त्यावेळी सद्य परिस्थिती जी काही प्रत्येक घरात चालू आहे त्याच्यावर डिपेंड हे नाटक होतं. आणि आत्ता नाटक ओपन झाल्यानंतर प्रेक्षक जे बघून जात आहेत ते सुद्धा त्याच पद्धतीचा रिस्पॉन्स देतोय की अरे हे आमच्या घरातच घडतंय असं वाटतंय. आत्तापर्यंत 75 प्रयोगांचा टप्पा असा हसत हसत पार झाला आणि कळलं नाहीये कधी 75व्या प्रयोगापर्यंत आम्ही येऊन पोहोचलोय. आणि नाटकाला एकूणच जो काही रिस्पॉन्स मिळतोय प्रेक्षकांचा तो दणदणीत आहे. आणि ज्यावेळी नाटक असं धोधो चालतं त्यावेळी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि मुख्य म्हणजे निर्माता म्हणून खुश असतोच नेहमी. तर यातले कलाकार जे आहेत नम्रता संभेराव, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर, भक्ती देसाई, भाग्यश्री मिलिंद किंवा मी हे फक्त हास्य जत्रेतले आहेत म्हणून नाही आहेत, परंतु ते त्या त्या भूमिकेत चपखल बसतायत आणि ते त्या त्या भूमिकेला योग्य न्याय देत आहेत म्हणून ते आहे. आम्ही 50व्या प्रयोगाला पद्मश्री मिळाल्याबद्दल अशोक मामांचा आणि अच्युत पालवांचा सत्कार केला होता. तर त्यावेळी अशोक मामांनी जे काही भरभरून कौतुक केलं नाटकाबद्दल, तर ज्या व्यक्तीला आपण ज्यांची नाटकं, ज्यांचे फिल्म्स बघत मोठे झालो त्या व्यक्तीने आपल्या कलाकृतीबद्दल इतकं भरभरून कौतुक करावं हे खूप भारी आणि टच करणारं होतं.